तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वप्नाली सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत होतं मित्र त्याच यूट्यूब चॅनलवरती की मित्र ज्याचं नाव फक्त भटकंती. तर मित्रांनो आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन होतो आहे. जसं की गोल्डन मॅन गावकर देवदे यांचा वजीर आणि बाजाप्रेमी या ठिकाणी पर्व दुसरे यांचं जबरदस्त चिखलनागरीचं दुसऱ्या पर्वातील चिखलनागरीचं मैदान देखील दुसरं आहे आज. आणि या ठिकाणी एक राजापूर तालुक्यातून जबरदस्त 3 नामांकित बैलजोड्या आल्या आहेत. तर मित्रांनो आपण त्या नंदींच्या मागचा इतिहास इतक्या लांबून येणं आणि काहीतरी एक वेगळा विक्रम नक्कीच होणार आणि त्यांच्याकडून आपण तो जाणून घ्यायचा आहे. तर मित्रांनो कशाप्रकारे आज त्यांचा वाटचाल आहे आणि कशाप्रकारे त्यांचा आज इथपर्यंतची जी वाटचाल कशाप्रकारे करत आले हे आपण जाणून घ्यायचं आहे. तर वळूया व्हिडिओकडे. तर मित्र ही जी आपण बघतोय राजापूर तालुक्यात एक जबरदस्त छोटीशी टीम आहे, पण ह्याच्यापेक्षा अजून त्यांची पब्लिक भरपूर आहे. मैदान चालू आहे तिकडे गेलेत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बाबू काय सांगशील, तुझं नाव काय सर्वप्रथम? करण गजानन वारंग. ओके, काय सांगशील आज एक जबरदस्त कॅमेरा समोर येतोयस आणि तू आज सुरुवात करणार आहेस तुझ्या ज्या 6 नंदींमध्ये आज तू बोलणार आहेस. तर तुला काय वाटते थोडक्यात सांगशील काय मला? सुरुवात पहिल्यांदाच कॅमेरा समोर येतोयस नक्कीच तू. बैल चांगले पळतात. ओके, आज मला सर्वप्रथम सांग ह्या नंदींची नावं सांग. बादल आणि सैमान. ओके, हे जे पाठीमागे आहेत त्यांचे सांगशील का? प्रधान आणि रायबान. आणि त्याच्या पाठीमागे आहेत संग्राम आणि देवा. ओके, ह्या 6 नंदींमधील तुझा आवडता नंदी कोणता आहे? प्रधान. का? त्याच्या मागचं कारण काय? तो मला आवडतो, माझ्या घरचा. ओके, पकडतोस त्याला तू? नाही, मारा येता. ओके, तरी पण आवडतो तुला हां का? त्याचा स्पीड वगैरे चांगला आहे का? हां. गुलाल वगैरे झालेत त्याचे? इकडे नाही झाले, ओके, तिकडे झाले. कुठून घेतला तो? मुंबई. मुंबईवरून. ओके, दादा सांगा मला, प्रधान आपण मुंबईतून केव्हा घेतलाय? तरी आता 6-7 महिने होत आलेत घेऊन. ओके, खरेदी किंमत सांगू शकता काय? खरेदी किंमत अंदाजे 1 लाखच्या वरतीच आहे. ओके, काय सांगाल की प्रधान ना हा, प्रधानला मुंबईवरून खरेदी करण्यामागचं कारण काय? त्याच्या मागचा काय इतिहास होता? प्रधान तिकडं बिंजोडला खेळायचा. ओके, तर त्यानं बिंजोड भरपूर जिंकला आहे. अच्छा, त्याच्यानंतर मग आम्ही त्याला आता कोकणात इकडं खाली आणलेलं आहे आमच्या इकडं. ओके, बिंजोड म्हणजे हा. राहुलबाईच्या कृष्णाला त्याने माहिती केलं. ओके. सगळ्यात मोठी बिंजोड म्हणजे ते राहुलबाईचा किस्ना आहे ना, हा, त्याला म्हणजे त्याच्यासोबत घेतली होती बिंजोड, तर अच्छा. त्याला हरवलं होतं आपण खरेदी करायच्या अगोदर की? तेव्हा. हा, खरेदी करायच्या अगोदर. ओके, इतका जबरदस्त मोठा नंदी आज मित्र आपल्या कोकणामध्ये आला आहे. खरोखर चांगलं, धन्यवाद तुमचं, कारण की इतका मोठा नंदी आज आपण आपल्या दावणीवरती आहे. तर काय सांगाल नंदीबद्दल, अजून प्रधानबद्दल काय सांगाल? त्याचा स्वभाव वगैरे कसा आहे? हा, स्वभाव तसं कसं स्पीड बीड चांगला आहे त्याला. ओके, तळाला कसा आहे सुट्टीला? हा, सुट्टीला जागेवर उठतो. ओके, आज आपल्याकडे 6-7 महिने झाले येऊन, ठीक आहे. हो. तर 6-7 महिन्यामध्ये त्याचे आपण मैदान केलेत का इकडं? नाही, त्याची पहिल्यांदाच आणलेलं आहे मैदानला त्याला आता इथं चिखलनागरी. ओके, छकड्याचे झालेत का आपल्याकडे? सगळ्याचे झालेत 1-2 मैदान. ओके, काय झालं होतं तिकडं? म्हणजे कसं भारत पार हे आरत परत आहे ना आपल्याकडं. ओके. तिकडं गटाला पळायचा तो एकदाच मागे, जायचा. हा. त्याच्यामुळे त्यांना सवय नाही, नसल्यामुळे नक्कीच, कारण की 6-7 महिन्यामध्ये किंवा येऊन सेकंदामध्ये गाडी जात होती असं बाहेर. नक्कीच अजून मला वाटतं थोडीशी प्रॅक्टिसची गरज हा. भारत पारतच्या. हा. नक्कीच. अजून जे व्यतिरिक्त 5 नंदी आहेत, ओके, हा. त्याच्यामधील हे जे 2 नंदी बसले तिकडे यांचं काय नाव बोललात? बादल आणि थैमान. बादलने थैमान बद्दल ही नंदी कुठून घेतले की आपल्या घरचेच आहेत? नाही, हे इकडनं. ओके, ह्या नंदींचे आजपर्यंत किती गुलाल झालेत सांगू शकाल काय? 7-8 झालेत. 7 ते 8 झालेत. ओके, ह्या नंदींच्या सोबत तुम्ही सर्व असता का? हो हो, हा आमचा मित्रासारखाच आहे, ओके. बाजूच्या गावचा आहे, अच्छा, पण त्याला आमचा सपोर्ट फुल आहे. ओके, हा, जसा भावाप्रमाणेच आहे आमच्या. हा ओके. बघा, हा उमेश सोरगे म्हणून त्याचं नाव आहे. अच्छा, हा, यांच्या नियोजनात पडतात हे हो नंदी? हो, यांच्या नियोजन कायम. अच्छा, त्यांचेच आहेत स्वतः मालक? हा, कायम त्यांच्याच घरी असे. ओके, आमचा दादा काय support सांगाल? तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहेत का? नाही, ड्रायव्हर दुसरे असतात ओके. आणि स्वतः मालक. ओके. आणि सगळे मित्रांची साथ, अच्छा, त्यामुळे सगळं चाललंय व्यवस्थित. ओके, काय सांगाल आज 2 नंदींबद्दल तुम्ही? 2 नंदीन म्हणजे तो माझ्याकडं आतापर्यंत 5-6 गुलार त्याच्यावर झाले. ओके. राज्यावरती ज्या दिवशी नंबर केला त्या दिवशी म्हणजे जी इच्छा होती ती पूर्ण करून दिली त्या बैलाने. हो हो, आणि हा बैल पहिल्यांदाच मैदानात काढला हा, आणि गुलार करून दिला. त्याचं नाव बादल आहे. ओके. पण पोराने नावाप्रेम आणि एक
नावासाठी आणि प्रेमापोटी म्हणून त्याचं नाव उर्फ ठाकूर म्हणून ठेवला. ज्या अच्छा. दिवशी काढला आणि गुलाल करून दिला म्हणतात तो ठाकूरच ठाकूर झाला, आमचा. ओके. होय. एवढं सांगू इच्छितो. ओके. तुमच्यासाठी हे 2 नंदी काय आहेत सांगू शकाल का? नाही सगळेच नंदी माझ्या आता पण गोट्यात 3 अजून नंदी आहेत. माझे स्वतःचे 5 नंदी आहेत. ओके. माझ्यासाठी सगळेच नंदी आहेत. आपल्यासाठी सगळेच चांगले, वाईट असं कोणी नाही. आता माझ्या सहकारी मित्रांचे पण बरोबर ओके. ते हा. आहेत. आमचं असं असतं की ज्या मैदानात जाऊ ओके. तिथे आमचे जेवढे सहकारी मित्रांचे बैल असतील ते आमचेच म्हणून आम्ही हे करतो. म्हणजे स्वतःचा बैल आहे त्याप्रमाणेच, म्हणजे परता काय असून दे, सुट्टी असेल, परतन असेल, कोणाचे बैल बांधणं सोडणं, त्याबद्दल सगळे आम्ही एकत्र जातो. ओके. अजून ते 2 नंदी आपण तिकडे बघतोय, नक्कीच त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत. तर त्या 2 नंदींबद्दल काय सांगाल दादा? तो मार्लेश्वर एक्सप्रेस त्याला संग्राम म्हणून ओळखलं जातं. ओके. तर त्याचे नंबर भरपूर झालेले आहेत, आपल्या राज्यावर भरपूर खेळलेले आहेत. अच्छा. हा. आणि हा त्यानंतर देवा पण हिंद केसरी झालाय तो. देवा म्हणजे यांच्याकडून देवा शंभू. देवा शंभूवाल्यांचा. हा. पडायची त्यातला हा देवा. देवा शंभू. ओके. त्यानं पण हो जबरदस्त त्याचा पण इतिहास आहे. तर त्या 2 नंदीबद्दल काय सांगाल? सिद्धू सांगणार. म्हणजे त्यांचे आपल्याकडं ते आता किती वर्ष झाली ती 2 जण आहेत? नाही त्याला पण आता जवळजवळ वर्षभर तरी बाहेर नाही काढलेला होता. नव्हता काढलेला. नाही, ओके. नाही. तो पण आजारी होता ना त्यावेळी हो. घेतला त्याच्या अगोदर. ओके. तर मित्रांनो आपण थोडक्यात आज 3 जोड्यांची एक व्हिडिओ बघितली. तर नक्कीच एक सुंदर प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर मित्रांनो हे देखील आज टीम कॅमेऱ्यासमोर नवीन आहेत. तर जसं की मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो तुम्हाला की मला आपल्या चॅनलवरती नवीन चेहरे आणायचे असतात आणि तेच काम करतो आहे मी. कारण की जे नंदी, जे शेतकरी वर्ग, जे माझे मित्रपरिवार, जे माझे फॉलोअर्स, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना मला आणायचं आहे शोवरती. त्याच्यामुळे नक्कीच असे नवीन नवीन व्हिडिओ अजून बघण्यासाठी आपल्या चॅनलचा सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि ह्यांची मुलाखत कशी वाटली हे सांगायला विसरू नका. धन्यवाद दादा तुमच्या सर्वांचे. थँक्यू. सगळ्यांनी सबस्क्राईब करा रे आता.